विदर्भातील अकोला जिल्ह्यातून अकोट ग्रामीण पोलिसांनी एक हत्याकांड उघडकीस आणला आहे। या हत्याकांडात अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता। दरम्यान एका 60 वर्षीय महिला आपल्या जावयावर संशय घेत होती। त्यातून अनेकदा दोघांचे वाद व्हायचे। याच रागाच्या भरातून जावयाने थेट सासूला कायमचं संपवले। परंतु सासूचा मृत्यू अपघाती असावा असं दर्शवण्यासाठी त्याने सासूचा मृतदेह रामपूर शेतशिवारातील विहिरीत फेकून दिला होता। त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला। मात्र वैद्यकीय अहवालात सर्व पिंग फुटलं। जावयाने केलेले कृत्य पोलिसांनी 4 दिवसांतच उघड केलं। या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। 3 मे रोजी सकाळी अकोट तालुक्यातील ग्राम धारुळा पुनर्वसित गाव येथील कमलाबाई गंगाराम बेठेकर वय वर्ष 60 या इंधन आणण्यासाठी सकाळी शेतशिवाराकडे निघाल्या। दुपारी वेळ उलटूनही कमलाबाई घरी न परतल्याने त्यांचा मुलगा आईच्या शोधार्थ बाहेर पडला। रामपूर शेतशिवारात मुलगा पोहोचला असता एका विहिरीत त्याने डोकावून पाहिला असता विहिरीत आईचा मृतदेह पडून दिसून आला। त्याने याची माहिती लगेच अकोट ग्रामीण पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळ गाठलं। गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला। कदाचित तोल गेल्याने कमलाबाईंचा विहिरीत पडून मृत्यू झाला असावा अशी शक्यता घटनास्थळी वर्तवण्यात येत होती। त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला। 2 दिवसानंतर वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला। त्यामधून काही धक्कादायक खुलासे उघड झाले। कमलाबाई गंगाराम बेठेकर यांच्या वैद्यकीय अहवालात काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या। त्यांच्या गळ्यावर धारदार अवजारानं जखम केल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती। अशा प्राप्त अहवालाच्या आधारावर अकोट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बोडखे यांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान बोडखे यांना मृत महिलेच्या जावयावर संशय आला। त्याला ताब्यात घेत त्याची विचारपूस केली। अर्जुन शंकर कासदेकर असं मारेकरी जावयाचं नाव आहे। तो धारूळ येथेच राहतो। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन याची पत्नी त्याला सोडून गेली तेव्हापासून तो त्याच्याच सासरवाडीत राहत होता। राहण्यापासून तर जेवणापर्यंत सर्व काही सासूकडेच असायचं। दरम्यान काही दिवसांपूर्वी सासूला त्याच्यावर संशय आला। जावई आपल्या मुलाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवतोय असं तिला वाटू लागलं। त्यातूनच त्यांचे अनेकदा वाद झाले। त्यानंतर जावयाला घरात घ्यायला कमलाबाईंनी स्पष्ट विरोध केला। याचाच राग त्याच्या मनात घर करून बसला होता। त्यांनी सासूला कायमचं संपवण्याचा निश्चय केला। दरम्यान 3 मे रोजी दुपारच्या सुमारास रामपूर शेत शिवारात सासू त्याला एकटी दिसली। त्याने जवळील धारदार अवजारानं सासूच्या गळ्यावर वार केला। त्यानंतर सासूचा मृतदेह विहिरीतच फेकून दिला। दरम्यान सद्यस्थितीत अर्जुन कासदेकर हा पोलिसांच्या अटकेत आहे। त्याच्या विरुद्ध अकोट ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।